शाबूची खिचडी. तर आज मी दाखवणार आहे शाबूची खिचडी. ती कशी बनवायची ते आपण बघूया. आणि उपवास म्हटलं की काही ना काही आपण नवीन नवीन गोष्टी तयार करून खातच असतो. त्यात मेन म्हणजे शाबूची खिचडी आहे. काही जण उपवासाला खातात, तर काही जण काहीच खात नाहीत, अगदी म्हणजे पाणी पण पित नाहीत. पण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि तर बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर मी माझी पद्धत दाखवते तुम्हाला कशी आहे ते. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला काही वाटलंच म्हणजे काही सुचवावंसं किंवा तुम्ही जर बनवून बघितलात तर कमेंट नक्की करून सांगा की कशी झाली ते. तर हा घेतलेला आहे मी 2.5 वाटी साबुदाणा. तो चांगला पाण्यामध्ये भिजवला, म्हणजे पाणी इतकं ठेवलं की साबुदाण्याच्यावर अर्धा इंच पाणी राहील इतकं पाणी ठेवायचं आपण केव्हा पण शाबू भिजवत असताना. तर तो चांगला भिजतो. रात्रभर व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे. म्हणजे जसं की मी आता हातामध्ये जसं साबुदाणा हातामध्ये दाबून दाखवत आहे, तो जसा दाबल्यानंतर फुटतो आहे ना, ज्या पद्धतीनं, तसं तो तितका भिजला पाहिजे तरच तो छान होतो नंतर. त्यासाठी व्यवस्थित प्रमाणात पाणी आणि पाण्याची क्वांटिटी ही तेवढी घातली पाहिजे तरच तो व्यवस्थित भिजला जातो. आणि त्याला चांगलं रात्रभर भिजवलं पाहिजे तरच तो व्यवस्थित भिजला जातो. आणि सकाळी उठल्यानंतर पण कधी कधी असं होतं की थोडंसं वरच्या साईडला ते ड्राय होतं. तर करण्याच्या अगोदर एक 5 मिनिटं त्याला थोडंसं अगदी चमचाभर किंवा 2 चमचे पाणी थोडंसं लावून घ्यायचं आणि परत झाकून ठेवायचं एक 5 मिनिटासाठी. आणि नंतर बाकीची तयारी आपण पुढची करून घ्यायची. तर हा आहे साबुदाणा भिजवलेला. तर त्याच्यामध्ये टाकते आहे थोडीशी मी साखर. तर मी साखरेमुळे काय होतं आणि का टाकली पाहिजे ते सांगते नंतर. आणि त्याच्यातच टाकते मी मीठ, साधं मीठ. जर तुमच्याकडे सेंधव मीठ असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. तर आता इथे घेतलेला आहे मी कट केलेला बटाटा, हिरवी मिरची आणि कच्चे शेंगदाणे. तर आता हे सगळं एक एक करून तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघूया. तर मी आता ठेवते आहे गॅसवरती कढई आणि पेटवते आहे गॅस. तर बघूयात आपण शाबूची खिचडी कशी बनवायची ते. बघू शकता कढई छान तापली आहे. तर मी आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते. तेल छान तापलं की आपल्याला मग जे आपण बटाटे, हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे छान तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता तर तेल अशा पद्धतीनं छान तापलेलं आहे. आणि त्या तेलात आता जिरे किंवा काही टाकायचं नाही, कारण त्याच्याने पूर्ण चव बदलून जाते. जी मेन चव आहे शाबूच्या खिचडीची ती तुम्हाला लागणार नाही. त्याच्यामुळे कोणताही मसाला यूज करायचा नाही याच्यामध्ये. आणि आता मी टाकते आहे बटाटे. कच्चे बटाटे आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जेवढं लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता. हे छान थोडेसे तळायचे आणि थोडेसे चांगले शिजले, आतमध्ये तळले गेले की मग त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे आणि हिरवे मिरची टाकून घ्यायचे आहे. तर बघू शकता मस्त असा हा जो आपण टाकलेला बटाटा आहे बटाटो तो छान तळला आहे. म्हणजे आता बघा असं थोडंसं
चमच्याने त्याला थोडंसं प्रेस करून बघितलं ना तर तो सहज घुसतो त्याच्यामध्ये. तेव्हा असं समजून जायचं की हा छान तळलेला आहे. आणि त्यातच परत टाकायचं आहे हिरवी मिरची. आता हिरवी मिरची आधी नाही टाकायची कारण ती करपते. नंतर त्याच्यामध्येच थोडेसे शेंगदाणे आणि असं टाकून घ्यायचं. ते थोडंसं छान फ्राय झालं की नंतर छान फ्राय करून घ्यायचं. तर हे अशा पद्धतीने बटाटा आणि हिरवी मिरची थोडीशी शेंगदाणे छान असे तळलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये टाकूया साबुदाणा. इथे गॅस थोडासा हाय ठेवायचा आणि फास्टली हलवून घ्यायचा आहे. शाबूची खिचडी म्हणजे तेलामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याला वाफळू द्यायचं व्यवस्थित. नंतर हे अशा पद्धतीने थोडंसं झाकून ठेवायचं आणि थोडंसं वाफळू द्यायचं. त्याच्यामुळे साबुदाणा छान बनतो. असं ना छान शाबू वाफायला पाहिजे. म्हणजे याचा कलर चेंज झाला पाहिजे साबुदाण्याचा. तेच दाखवते मी तुम्हाला. अशा पद्धतीने जो एकदम व्हाईट असतो ना तो असा पाणीदार झाला पाहिजे. ठीक आहे, तेव्हा समजायचं की तो छान वाफवला आहे. तर आता बघू शकता अशा पद्धतीनं साबुदाणा छान वाफवलेला आहे. त्याच्यामध्ये टाकते आहे मी शेंगदाण्याचं कूट. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने ही शाबूची खिचडी झालेली आहे छान. जर समजा कढई पातळ असेल, जाड नसेल आणि साबुदाणा असं भिजलेला नाही आणि त्यात तुम्ही थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे, तेव्हा काय होतं की हा साबुदाणा कढईला चिटकण्याची शक्यता असते. तर तुम्ही साबुदाणा चांगला वाफवू द्यायचा, नंतरच शेंगाचं कूट टाकायचं. कारण ते नाही तर मग बुडाला सगळं चिटकून बसतं. आणि जर समजा तरी ते चिटकलं तर काय करायचं, आपलं जे घरचं दूध असतं, कच्चं दूध किंवा तापवलेलं असलं तरी चालतं, पण ते पाणी न घातलेलं असावं. आणि ते कच्चं दूध 2-3 चमचे ह्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं एक अर्धा सेकंदासाठी किंवा 1-2-3 सेकंदासाठी झाकून ठेवायची प्लेट. थोडीशी वाफ आली की नंतर हे असं छान मिक्स करून घ्यायचं. आणि मग ते शाबूची जी खिचडी आहे ती कढईला चिटकणार नाही. तर बघू शकता आता मस्त साबुदाणा झालेला आहे. कुठेही चिटकला नाही आणि व्यवस्थित पाहिजे तसा वरचा पण झालेला आहे. तर मी आता हे छान वाफवलं आहे. तर मी आता असं झाकून ठेवते आणि आता गॅस बंद करते. तर मी तुम्हाला सांगणार होते मगाशी की साबुदाण्याच्या खिचडीमध्ये साखर का घालायची, कारण त्याला एक अशी थोडीशी विशिष्ट अशी चव येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं
की साबुदाणा जो आहे तो थोडासा कडक होतो, म्हणजे चिकटणार नाही खूप, असं म्हणजे गोळे गोळे होणार नाही त्यामुळे थोडीशी साखर घालायची. आणि जर तुम्हाला खायचीच नसेल साखर तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, काही हरकत नाही. तर मी आता शाबूच्या खिचडीसोबत हे बनवलेले चिप्स जे आहेत ते फ्राय करणार आहे. हे आपण उपवासासाठी खाऊ शकतो. आणि बनवण्याची पद्धत जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते, तर मी माझ्या पद्धतीने दाखवत आहे. तर आता तेल पण छान तापलेलं आहे. थोडासा एक चिप्सचा तुकडा टाकून बघायचा त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल बघा कसं. तर हे अशा पद्धतीने आता हळूहळू एक सोडून छान असं फ्राय करून घेते. तर आता याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं मीठ. तुम्हाला जसं आवडेल तसं टाकायचं आहे. थोडेसे गरम असतानाच टाकायचं. आणि नंतर तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर थोडीशी तुम्ही लाल तिखट पावडर पण टाकू शकता. हे खूप छान साधं आणि सिंपल खूप छान लागतं. तर तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा.